मधुर ऑप्टिशियन्स लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. आपण पाहतात सार्थक न्यूज. सातपूर गावामध्ये गुरु शिष्य जयंती महोत्सवानिमित्ताने वय मी सावित्री या नाटकाचे आयोजन. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने सातपूर गावामध्ये वय मी सावित्री या एकपात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सातपूर प्रभाग क्रमांक 11 मधील नगरसेवक श्री नितीन बाळा निगळ, नगरसेविका सौ सोनाली तुषार भंदुरे, नगरसेविका सौ मानसी योगेश शेवरे, नगरसेविका सौ सविता रवींद्र काळे यांनी पुढाकार घेतला होता. श्री शिक्षणाची चळवळ क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली. या नाटकातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा जीवनपट सादर करण्यात आला. ही भूमिका अभिनेत्री दामिनी जयश्री राजेंद्र यांनी पार पाडली. महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक समाधान देवरे, नगरसेविका सौ अंकिता महेंद्र शिंदे, माजी नगरसेवक सुरेश नाना भंदुरे उपस्थित होते. या कार्यक्रमात सातपूर परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सातपूर गावातील मारुती मंदिर येथे मोठ्या संख्येने नागरिकांनी हे नाटक पाहण्यासाठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते भिवानंद काळे यांनी केले होते. बरं, काय झालं या समजाची चर्चा? कुण्या मुलीचा बाप काम करतो तिथे दमबाजी झाली म्हणून पुरीला शाळेत घालण्यावरनं. हा पर झोप आता, सकाळ झाली काही कवा खळीला जातो ते ध्यानात नाहीये. परत मारला घरात ना आवाज आला, न पाहिलं एक जणी त्या दोघांना थांबा. तेव्हा विचार होता, मोनिया मारेकरांची मन पालटली असं वाटतंय मला. एक दिवस मला शेठजींनी बाबा पद्मनजींची यमुना पर्यटन वाचायला आणून दिली. इथवेचं दुःख मांडलेली ती पहिली कादंबरी. आवाजीला बोलाया परवानगी नाही, बाहेर जाया परवानगी नाही, का जगाया परवानगी नाही, तिच्यावर कादंबरी लिहिली की त्यांनी. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.